तुमच्याही बांधा शेजारचा शेतकरी तुम्हाला त्रास देतोय का? तो सारखा तुमचा बांध कोरतोय, शेतात कचरा टाकून देतोय, काही वेळा शेतामध्ये मोकाट जनावरे सोडून देतोय, तर काही वेळा शेताशेजारी आग लावल्यामुळे तुमच्या पिकाचं नुकसान होतं। ज्यावेळेस असा त्रास शेजारचा शेतकरी देतो तर त्यावेळेस तुमच्या मनात एक गोष्ट नक्की येत असेल की डायरेक्ट आता काठी घेऊन जातो आणि याचे हातपाय तोडून टाकतो। तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचे हातपाय काय डोकं सुद्धा फोडू शकता आणि हे एवढं करून तुम्हाला 1 सेकंदाची सुद्धा जेल होणार नाही। तर चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात की बांधा शेजारील शेतकरी जर तुम्हाला त्रास देत असेल तर कायदेशीरपणे तुम्ही काय काय करू शकता। व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाची चेतावणी, हा व्हिडिओ फक्त कायदेशीर माहिती देण्यासाठी आहे। कोणालाही हाणामारीसाठी प्रवृत्त करणे किंवा कुठल्याही हिंसेला प्रोत्साहन देणारा हा व्हिडिओ नाहीये। बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेजारच्या शेतकऱ्यांकडून भरपूर त्रास होतात। तर यामध्ये मुख्य 6 प्रकारचे प्रॉब्लेम याच्यामध्ये येतात किंवा मुख्य 6 प्रकारे शेजारच्या शेतकऱ्याकडून त्रास दिला जात असतो। या सगळ्या त्रास ज्यावेळेस होत असताना शेतकऱ्याच्या मनात सगळ्यात पहिली गोष्ट येते की आपण जाऊन डायरेक्ट त्याचा कार्यक्रम करून टाकावा। तो करूही शकता, कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी कायदेशीर तुम्हाला शिक्षा होणार नाही। पण त्याआधी यामध्ये सगळ्यात येणारा प्रॉब्लेम किंवा सगळ्यात मोठा त्रास जो होतो तर तो म्हणजे शेजारचा शेतकरी तुमचा बांध किंवा बाउंड्री कोरत असतो। बऱ्याच वेळा तुमच्या साईडचा जो शेतकरी आहे तो मशागत करताना म्हणा किंवा इतर काही कामे करताना तो जी काही बाउंड्री आपण सोडलेली आहे, जो बांध सोडलेला आहे, तर तो कोरत असतो आणि जेणेकरून हळूहळू तो तुमच्या साईडला सरकत असतो आणि जेणेकरूनच त्याची जमीन तो वाढवत असतो। मग हे पाहिल्यानंतर साहजिकच पण तुम्हाला राग येतो आणि कुठेतरी हिंसेचे विचार मनात त्या ठिकाणी डोक्यात येत असतात। ते सुद्धा करू शकतात, पण त्याआधी कायदेशीर काय आपण करायला पाहिजे की जेणेकरून कायदेशीरपणे त्याला शिक्षा होऊ शकेल। तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तो बांध कोरत असताना किंवा बांधाला तो छेडत असताना तुम्ही सर्वात प्रथम व्हिडिओ काढायचा आहे आणि त्याचबरोबर फोटोसुद्धा काढायचे आहेत। त्यानंतर तुमच्या एरियाचे जे SDM आहेत किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आहे किंवा मराठीमध्ये त्यांना उपविभागीय दंडाधिकारी म्हणतात, यांच्याकडे जायचं आहे आणि तिथे 145 आणि 147 याचा अर्ज करायचा आहे। त्या अर्जामध्ये तुम्हाला ते व्हिडिओ आणि फोटो प्रूफ म्हणून द्यायचे आहेत। अर्जामध्ये सर्व काही लिहायचं आहे की बांध कोरला जात आहे वगैरे अशा पद्धतीनं। मग जे काही आपले SDM साहेब आहेत तर ते शेजारील शेतकऱ्याला बोलून घेतात, त्याच्याकडून लेखी लिहून घेतात की मी इथून पुढे असं करणार नाही आणि जर त्याने परत जर असं केलं तर त्याला जवळपास 6 महिन्याची जेल त्या ठिकाणी होत असते। तर बांध कोरताना लक्षात आल्यावर सर्वप्रथम तुम्ही ही गोष्ट करायची आहे। पण 6 महिन्याची जेल जरी झाली तरी आपल्या मनाला काय शांती त्या ठिकाणी भेटणार नाही। परत तेच आपल्या डोक्यात येईल की एकदा जाऊन विषय आपण संपून टाकू। करू शकता, पण त्यासाठीची सुद्धा एक प्रोसिजर असते। पण त्याआधी आपण बघूयात की एक दुसरा प्रॉब्लेम सुद्धा शेतकऱ्यांकडून त्रास देताना होतो, तो म्हणजे तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी जर बांधावर झाडं लावली तर तुम्ही येऊ जाऊ शकत नाही किंवा काही वेळेस काय होतं, एखादा शेतकरी त्याच्याच बाउंड्रीमध्ये झाडं लावतो आणि त्या झाडाच्या छायामुळे किंवा सावलीमुळे तुमच्या पिकाचं नुकसान होत असतं। यामुळे होतं काय, सावलीमुळे तुमचे पिके जाळतात, पण तो काय त्याचे काय झाडं लावलेले आहेत उंच त्याचं उत्पादन घेऊ शकतो किंवा ते झाडं तोडून त्याची लाकडे विकून तो पैसे कमवत असतो, पण तुमचं नुकसान होत असतं। मग अशा वेळेस सुद्धा तुमचं टाळकं सरकतं आणि तुमच्या डोक्यात भरपूर वेगवेगळे विचार येतात। पण त्याआधी तुम्ही इथे सुद्धा याचा सुद्धा एक फोटो आणि व्हिडिओ त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे। SDM साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी एक अर्ज असतो कलम 133चा, तर तो भरून द्यायला पाहिजे आणि त्या अर्जामध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित मेन्शन करून त्या ठिकाणी दिलं पाहिजे। मग त्यावेळेस SDM साहेब काय करतात की त्या शेतकऱ्याला बोलून घेतात आणि 10 दिवसाच्या आत ते झाडं कापून काढण्याचा आदेश देतात। जर त्याने दिलेल्या टायमामध्ये ते जर त्या ठिकाणी झाड कापले नाही तर त्याला जवळपास 6 महिन्याची जेल होते। सरकार ते झाडं त्या ठिकाणी कापून नेतं आणि दोघांचाही फायदा म्हणजे तुमचाही आणि सरकारचा, असा दोघांचाही फायदा इथे होत असतो। आता यानंतरचे शेतकरी त्रास जो देतो का त्याच्यामुळे सगळ्यात जास्त हाणामाऱ्या होतात, तो म्हणजे शेतकरी एखादा काय करतो, दुसऱ्याच्या शेतामध्ये जनावरे सोडून देतो। मग बऱ्याच वेळा ती जनावरे त्याची स्वतःची असतात किंवा मोकाट फिरणारी जनावरे असतात। बळच तो एखाद्या वेळेस मुद्दामपणे तो एखाद्याच्या शेतात त्या ठिकाणी सोडून देत असतो। मग जनावरं आहेत, मुकी जनावरं आहेत, ती शेतात फिरल्यामुळे जास्त नुकसान होणार, काही माल खाणार, त्यामुळे आपलं डोकं परत फिरकणार आणि मग आपलं त्या ठिकाणी हाणामारीवर त्या ठिकाणी आपण येऊ शकतो। पण त्याआधी तुम्ही एक गोष्ट करायला पाहिजे की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना त्या ठिकाणी FIR लिहायला पाहिजे। कलम 427 नुसार तुम्ही त्याच्यावर कारवाई करायचं, पोलिसांना त्या ठिकाणी माहिती दिली पाहिजे। आता याबरोबरच जर जनावरे त्या व्यक्तीचे स्वतःचे असतील ज्यांनी सोडलेले आहे तर कलम 447 सुद्धा लागू होत असतो आणि त्याबरोबरच जर जनावरे त्याची स्वतःचीच असतील तर 279, तर अशा प्रकारे 3 कलमांतर्गत जवळपास 3 वर्षाची जेल याच्या मार्फत होऊ शकते। तर त्यासाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओ आणि फोटो त्या ठिकाणी प्रूफ म्हणून काढला गेला पाहिजे।
आता यानंतरचा सगळ्यात गंभीर त्रास एखादा शेतकरी जर कोणाला देत असेल तर तो म्हणजे पाणी अडवतो। बऱ्याच वेळा एखाद्या कॉमन झऱ्यामधून किंवा कॉमन एखाद्या ओढ्यामधून कॉमन कॅनॉलमधून जर पाणी येत असेल तर मागचा शेतकरी पाणी अडवून टाकतो, पाणी तुमच्या शेतात येऊन देत नाही। तर यावेळेस तर सगळ्यात जास्त टाळकं हलतं, पण त्यावेळेस तुम्ही आधी काय करायला पाहिजे की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन 430 ची कारवाई करायला पाहिजे, FIR दर्ज करायला पाहिजे आणि याच्यामध्ये जर पाणी अडवलं तर 5 वर्षाची त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते। पण इथे बघू शकता की नुसतं पाणी अडवलं तर 5 वर्षाची सजा होते, आपण जर हाणामारी करायला गेलो तर 2 मिनिटाचं समाधान आहे, पण हे 5 वर्षामध्ये साधारणपणे याला जेल होती, म्हणजे मोठ्या प्रकारची ही शिक्षा आहे आणि त्याचं बघून दुसरे शेतकरीसुद्धा कोणाचं पाणी अडवत नाही। यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की एखादा शेतकरी दुसऱ्याचं पीक चोरत असतो किंवा मुद्दामहून ते पीक कापून दुसरीकडे टाकून देत असतो, तर अशा केसमध्ये सुद्धा 379 आणि 447 यानुसार त्या ठिकाणी कारवाई केली जाऊ शकते। याबरोबरच जर एखाद्या शेतकऱ्यांनी शेजारच्या शेतात जर जाळ लावला, त्याच्या स्वतःच्या शेतात जर जाळ लावला, आग लावली, त्याच्या धुरामुळे आगीमुळे आपल्या पिकाचं नुकसान होत असतं, तर त्या केसमध्ये आपण पोलीस स्टेशनला जाऊन 435 कलम 435 नुसार त्या ठिकाणी आपण FIR देऊ शकतो। तर याचे सुद्धा फोटो आणि व्हिडिओ काढ। आता ज्यावेळेस एखादा तुमचा व्यक्ती बांध करतोय, पाणी अडवतोय, जाळ लावतोय, त्या ठिकाणी तुमच्या शेतात जनावरे सोडतोय, तर तुमचा कंट्रोल राहू शकत नाही किंवा पुढचाच एखादा दिवस तुमच्या अंगावर येऊ शकतो, त्यावेळेस हाणामारीची वेळ येऊ शकते। तर मग ह्यावेळेस जर हाणामारी झाली, कोणाला दुखापत झाली, तर मग त्यावेळेस काय होऊ शकतं, तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा घाबरून जायचं काम नाही। जर रंगे हात तुम्हाला जर एखादा जो काय शेजारी आहे, शेतकरी आहे, तो जर तुम्हाला सापडला, जो की तुमचं जे काय आहे कायदेबाह्य तुमचं नुकसान करत आहे, त्याचा जर फोटो आणि व्हिडिओ जर तुमच्याकडे असेल, तर आपल्या भारतीय दंड संहितेच्या कलम 104 नुसार तुम्ही तुमची संपत्तीची बचावणूक करू शकता। संपत्ती वाचवण्यासाठी तुम्ही बचावात्मक कारवाई करू शकता आणि ज्यामुळे तुम्ही यामधून वाचू शकता। फक्त तुम्हाला याच्यामधून ते प्रूव्ह करावं लागेल, ते सिद्ध करावं लागेल की तुम्ही बचावासाठी हीच त्या ठिकाणी हाणामारी केलेली आहे म्हणून। तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देणारा नाही, अगदी कायदेशीर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे याला तुम्ही एक हाणामारीची टेक्निक म्हणून किंवा एखाद्यावर कसा हल्ला करायचा याची टेक्निक म्हणून पाहू नये, तर नक्कीच कायदेशीर माहिती असणारा हा व्हिडिओ म्हणून याच्याकडे पहा। तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा।